आपला कुठलाही प्रश्न, आपली कुठलीही अडचण, यासाठी मी सदैव आपल्यामध्ये उपलब्ध राहीन. आमच्या जाहीरनाम्यामधून आम्ही आपल्या समोर एक कार्यक्रम आणला. जाहीरनाम्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे नमूद केलंय की गेली 5 वर्ष आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे जिल्हा परिषद आम्ही चालवली, ती जिल्हा परिषद किती चांगल्या पद्धतीने चालवली गेली. देशात नंबर 1 चा क्रमांक लातूर जिल्हा परिषदेला मिळालं. राज्यातली मोठी मोठी पारितोषिकं लातूर जिल्हा परिषदेला मिळाली. हे सगळं आम्ही तिथे नमूद केलंय. रस्त्याची किती कामं केली, समाज कल्याणाची किती कामं झाली, महिला बचत गटाला किती मदत दिली, हे चांगल्या पद्धतीने आम्ही तिथं आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि प्रामुख्याने येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत, ह्या परिसरातले काय प्रश्न आहेत, लातूरच्या महिलांचे आजचे प्रश्न, लातूरच्या तरुणांचे आजचे प्रश्न, लातूरच्या बाल विकासाचे आजचे प्रश्न, लातूरच्या वयोवृद्धांचे प्रश्न, ह्या सगळ्या प्रश्नांवर अभ्यास करून काकांच्या माध्यमातून एक चांगला आराखडा तिथं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामधून आपल्या समोर आणलेला आहे. आणि ही सगळी कामं आम्हाला करायची आहेत. आणि जेव्हा आम्ही आपल्या समोर मत मागायला येतो, तर मत मागताना एक विश्वास आपण जो आमच्या पक्षावर, आमच्या कार्यकर्त्यांवर केला होता, तो विश्वास कुठेतरी आम्ही पूर्ण केला गेल्या 5 वर्षामध्ये. आणि केलेल्या कामाच्या भरोशावर आम्ही आपल्या समोर आज मतदान मागायला, परत एकदा आपला आशीर्वाद मागायला आपल्या गावामध्ये पोहोचलेले आहोत. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालंय, जिल्हा परिषदच्या लेवलच्या वर झालंय, ते आपल्या समोर चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या नेत्यांनी मांडलेलं आहे. पाटीलताईच्या माध्यमातून चांगलं पारदर्शक कारभार ह्या जिल्हा परिषद त्यांनी चालवला. आणि कुठेतरी एक गालबोट लावावं म्हणून ह्या जिल्हा परिषदेमध्ये दुसरं काही त्यांना सापडलं नाही. आणि त्यांच्याकडून ताई एक मोठी चूक झाली. आपण म्हणलात की जे आपलं दैवत आहे, त्यांचं स्मारक किंवा पुतळा उभारताना, जसं आपण एका मंदिरामध्ये देवाची मूर्ती उभारताना जी काळजी घेतो, तेवढीच काळजी किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त काळजी साहेबांचा पुतळा तिथं उभा करताना जिल्हा परिषदेच्या सगळ्या मेंबर आणि सभापतींनी घेतला होता. हे मला आपल्याला आवर्जून इथं सांगायचं आहे. आणि कुठेतरी त्या कामाला गालबोट किंवा त्या कामावर टीका करण्याचं काम ज्या पक्षांच्या नेत्याच्या माध्यमातून होतं, तर आपण आता दाखवलं पाहिजे की लातूरची जनता ज्या आदरणीय साहेबांना आपलं दैवत मानते, त्या देवावर जर कोणी टीका करणार असेल, तर ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्तच झालं पाहिजे. त्यांचा उमेदवार, त्यांच्या पक्षाचे उमेदवार जे आपल्याकडे विकास कामं न करता येतात, त्यांचा काही कार्यक्रम नाहीये. अहो, आपल्या भागात तर उमेदवार जसं एखाद्या ट्रेनचं आपण तत्काळ तिकीट काढतो, त्या माध्यमातून तत्काळ तिकीट घालून या निवडणुकीमध्ये उभे राहिलेत. फास्ट, एवढा फास्ट काम आहे. बहुतेक त्यांच्या ट्रका एवढ्या फास्ट चालत नाहीत जेवढ्या फास्ट त्यांनी हे तिकीट घेऊन उमेदवारी घेतली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपल्या समोर काय विकासाचा कार्यक्रम आणणार आहेत, ते ज्या नेत्यांच्या भरोशावर ह्या निवडणुकीमध्ये उतरलेत, त्या